संभाव्य दुबार मतदारांच्या संदर्भात जी प्रक्रिया आहे की संभाव्य दुबार मतदारांमध्ये महापालिका आयुक्तांच्या मार्फत संभाव्य दुबार मतदारांच्या घरी जाऊन सर्वेक्षण केलेले आहे आणि त्यामध्ये दुबार मतदारांना विचारून तो कुठल्या मतदान केंद्रावर मत देईल या संदर्भात त्याच्याकडून लिहून घेण्यात आलेले आहे आणि त्या मतदान केंद्राच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही मतदान केंद्रावर त्याला मतदान करू दिलं जाणार नाही। काही मतदार या मोहिमेला ज्यांनी रिस्पॉन्स दिलेला नाही त्यांना ते जर मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आले आणि त्यांचं संभाव्य दुबार मतदार म्हणून नोंद आहे तर त्यांच्याकडून हमीपत्र स्वीकारलं जाईल आणि त्याची ओळख पटवली जाईल आणि ओळख पटवल्यानंतरच त्याला मतदान करता येईल। संभाव्य दुबार मतदार जे आहेत ते काही महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात आयडेंटिफाय झालेत। उदाहरणार्थ बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये साधारणतः 11 लाखाचे जवळपास संभाव्य दुबार मतदार होते। मात्र बृहन्मुंबई महानगरपालिकेने यासाठी सॉफ्टवेअरचं एक टूल डेव्हलप केलं आणि त्या सॉफ्टवेअर टूलच्या माध्यमाने आणि फील्ड व्हेरिफिकेशनच्या माध्यमाने त्यांची जी संभाव्य दुबार मतदारांची यादी आहे असेसमेंटप्रमाणे फक्त 7% त्या यादीपैकी 7% फक्त ॲक्च्युअल दुबार मतदार त्यांना आढळून आले। थोड्या बहुत फरकाने इतर सुद्धा महापालिकांमध्ये अशाच प्रकारची परिस्थिती आहे। मतदारांसाठी वोटर सर्चची जी फॅसिलिटी आहे ती राज्य निवडणूक आयोगाचं जे पोर्टल आहे त्या पोर्टलवर मतदारांची वोटर सर्च फॅसिलिटी उपलब्ध करण्यात आलेली आहे आणि यामध्ये मतदारांचं संपूर्ण नाव किंवा ई-पिक क्रमांक टाकून सर्च फॅसिलिटी उपलब्ध करण्यात आली आहे। याशिवाय आयोगाने मताधिकार म्हणून एक मोबाईल ॲप डेव्हलप केलेला आहे आणि या मोबाईल ॲपच्या माध्यमाने सुद्धा मतदारांना त्यांचं नाव, त्यांचं प्रभाग कुठल्या प्रभागामध्ये आहे आणि मतदान केंद्र कोणते आहे हे त्यांना या मताधिकार मोबाईल ॲपच्या माध्यमाने उपलब्ध होणार आहे। हे मोबाईल ॲप सध्या अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहे आणि हे iOS प्लॅटफॉर्मवर सुद्धा अवेलेबल आम्ही करून देतो आहे। मतदार जनजागृतीसाठी वेगवेगळे क्रिएटिव्ह रील्स आणि गीत आयोगाच्या माध्यमाने तयार केलेले त्याचा वापर करणार आहोत आणि याशिवाय महापालिका आयुक्तांना 32 विविध प्रकारच्या ज्या मीडिया ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्या माध्यमाने सुद्धा मतदार जनजागृती करण्यासाठी त्यांना आपण निर्देश दिलेले आहे। मतदान केंद्रावर ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगासाठी पूर्ण सुविधा पुरवण्यात येणार आहे। त्यामध्ये तान्याबाळासह असणाऱ्या स्त्रिया, गरोदर स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांना मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे। प्रत्येक मतदान केंद्रावर रॅम्प आणि व्हीलचेअर जिथे आवश्यक असेल ती व्यवस्था करण्यात येणार आहे आणि प्रत्येक मतदान केंद्रावर जे अश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटीज आहे त्याच्यामध्ये विजेची व्यवस्था आहे, पिण्याचं पाणी आहे, सावलीची सुविधा आहे, शौचालयाची व्यवस्था आहे, या सुविधा उपलब्ध आहे। काही मतदान केंद्र हे आदर्श मतदान केंद्र म्हणून असतील आणि काही मतदान केंद्र हे पिंक मतदान केंद्र किंवा गुलाबी मतदान केंद्र असतील या मतदान केंद्रामध्ये मतदान केंद्रातील सर्व अधिकारी कर्मचारी, सर्व सुरक्षा कर्मचारी हे महिला असतील। या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून 290 अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून 870 अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे। याशिवाय या निवडणुकीसाठी 1,96,605 इतके कर्मचारी निश्चित करण्यात आलेले आहे। प्रचार कालावधी संपल्यानंतर मुद्रित, इलेक्ट्रॉनिक आणि समाज माध्यमाद्वारे प्रचारविषयक जाहिराती प्रसारित करता येणार नाही। या निवडणुकीसाठी मतदान समाप्तीच्या 48 तास अगोदर प्रचारावर निर्बंध राहणार आहे। महापालिकास्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि विविध प्रसार माध्यमातील वृत्तांकनाच्या बाबतीत पाहणीसाठी संनियंत्रण व देखरेख या समितीमार्फत करण्यात येईल। राज्यस्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समितीसुद्धा स्थापन करण्यात आलेली आहे। याशिवाय राजकीय पक्षांशी वेळोवेळी संवाद साधण्यात आलेला आहे। राजकीय पक्षांसोबत बैठका घेऊन त्यांच्यासुद्धा सूचना विचारात घेण्यात आलेल्या आहे।
स्टार कॅम्पेनरची संख्या ही 20 वरून 40 करण्यात आलेली आहे. आता मी थोडक्यात आकडेवारी सांगतो. एकूण महानगरपालिका ज्यांची निवडणूक होणार आहे त्या 29 आहेत. एकूण जागा म्हणजे एकूण जागा ज्यासाठी निवडणूक होणार आहे ते 2869 जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यामध्ये महिला 1442, अनुसूचित जाती 341, अनुसूचित जमाती 77 आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग 759. एकूण महानगरपालिका 29, एकूण जागा 2869, महिला 1442, अनुसूचित जाती 341, अनुसूचित जमाती 77, नागरिकांचा मागास प्रवर्ग 759. या निवडणुकीमध्ये ज्या निवडणुकीच्या खर्चावर जी मर्यादा आहे, बृहन्मुंबईसह अ वर्ग महानगरपालिकेसाठी 15 लाख, ब वर्ग महानगरपालिकेसाठी 13 लाख, क वर्ग महानगरपालिकेसाठी 11 लाख आणि ड वर्ग महानगरपालिकेसाठी 9 लाख. आजपासून संबंधित सर्व 29 महानगरपालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे आणि जरी आचारसंहिता या 29 महानगरपालिका क्षेत्रापुरती जरी असेल तरी या महानगरपालिका क्षेत्राबाहेर जर एखादी घटना किंवा एखादा कार्यक्रम किंवा एखादी घोषणा अशा प्रकारे करण्यात आली की जी महानगरपालिकेच्या मतदारांवर प्रभाव करणारी आहे तर त्यावर सुद्धा आचारसंहिता लागू होणार आहे. मात्र ही आचारसंहिता नैसर्गिक आपत्तीच्या उपाययोजना आणि ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या डिझास्टर्स येतात त्यासाठी मदतीसाठी ही आचारसंहिता यामध्ये आडकाठी असणार नाही. आता मी निवडणुकीचा कार्यक्रम आपल्याला सांगतो आहे आणि हा निवडणुकीचा कार्यक्रम बृहन्मुंबई महानगरपालिका आणि तसेच इतर महानगरपालिका या दोघांसाठी हा कार्यक्रम मी सांगतो आहे. नामनिर्देशन पत्र स्वीकारणे याचा कालावधी आहे 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025.